आपल्या सोबत आहेत संदीपजी. अखेर वाल्मिककरांना आत्मसमर्पण केलंय, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, आज तुमच्या माध्यमातूनच हे लक्षात आलंय की आज त्यांनी सरेंडर झालेले आहेत तिथे. पण आमची पहिल्या दिवसापासून ही मागणी होती, ऍक्शन सरकारने सभागृहामध्ये सर्वजण बोलल्यानंतर कुठंतरी होताना दिसते. आणि दुसरा विषय की तो आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते सरेंडर झालेत. आमची पहिल्यापासून मागणी की जे खंडणीमुळे जो 302चा हा प्रकार झालेला आहे, त्या 302 मध्ये कट कारस्थान या वाल्मिककरांनी रचलं होतं. तर आम्ही आता बघू, आता ते त्या गुन्ह्यामध्ये त्यांना घेतलं पाहिजे, ही सर्व त्यांच्या कुटुंबाची आणि आमची सर्वांची मागणी याच्यामध्ये. बरं, मात्र अजूनही पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिककरांना आरोपी केलेलं नाही. त्यामध्ये जर काही संबंध असेल, आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का? यामध्ये स्वतः वाल्मिककराड म्हणतायत की मी जर त्यामध्ये दोषी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या म्हणे. नाही, ते जर दोषी नसले असते तर मग इतके दिवस त्यांना फरार राहायची गरज नव्हती ना. हो, फार अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी चर्चा केली. तिथं सरकारने दखल घेतल्यानंतर तिथं एसपी साहेबाची बदली झाली, नवीन एसपी आले. आणि हे नवीन एसपी साहेब आल्यानंतर किंवा ही दखल घेतल्यानंतरच हा तुम्ही सरेंडर झालेत ना आज. आणि त्याच्यानंतर सुद्धा 302 मध्ये कट कारस्थान हा मूळ प्रकार पहिल्या दिवशीपासून सांगतोय की 6, 9 आणि 11 हे तिन्ही दिवसाचे सीडीआर मोबाईलची जर काढले तर पूर्ण हा एकदम एक लाईनीमध्ये तो गुन्ह्यामध्ये ती 302 मध्ये येईल ती. त्यामुळे आमची सर्वांची हीच मागणी, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही, की 302 मध्ये कट कारस्थान वाल्मिककरांनी रचलेलं आहे. त्यांची सीडीआर माझ्या माहितीनुसार त्याचे सीडीआर सुद्धा, म्हणजे जे काही तपास चालू आहेत ते पोलीस प्रशासनाकडे भेटलेले आहेत. आणि आमचं लक्ष लागून आहे त्याच्यावरती की 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याला कधी येणार आहे. संदीपजी, तुम्ही पहिल्यापासनं जे काही मोर्चे निघाले, जे काही अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्यामध्ये आहात, या क्षीरसागर, माफ करा, आपल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात. आणि आता त्यांच्या मुलीची प्रतिक्रिया की आम्हाला खंडणी वगैरे गुन्हा काही माहिती नाही, मात्र माझ्या वडिलांचे जे कोणी आरोप असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी. तर यापुढे आता तुमची काय मागणी असेल स्पेसिफिक वाल्मिककरांच्या बाबतीत? नाही, आमची मागणी तीच आहे की जी सर्व लोकांची आहे. हे बघा, खंडणीचा जो विषय आहे तो पहिले तर उगच त्या सरपंच वरती आरोप केले होते. त्या संतोष अण्णा देशमुख यांचं घर हे पात्र्याचं आहे आणि ही खंडणी मागितली होती निवडणुकीच्या काळामध्ये वाल्मिककरांनी तिथे. आणि त्याचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या विंडमिलच्या लोकांनी ह्या संदर्भातला गुन्हाही दाखल झालाय. आणि या विषयावरतून संतोष अण्णा देशमुख जेव्हा त्यांच्या गावातला जो वॉचमन होता तो तिथं त्याला काहीतरी मारहाण करायला गेले होते, मारहाण करत होते हे वाल्मिककराडाचे जे काही गुंड अटक झालेले, तर वाचवण्यासाठी तिथे गेले होते हे सरपंच. आणि त्याच्यामुळं 9 तारीखचा दिवस झाला तो. म्हणून ह्याच्यामध्ये 100% कनेक्शन आहे या खंडणीमध्ये आणि 302च्या जे काही प्रकार झालाय. म्हणून आमची पूर्णपणे मागणी की 302 मध्ये कट कारस्थान वाल्मिककरांनी रचलेलं आहे, किंवा त्या दिवशी या 3 दिवसामध्ये जे पण काही मोबाईलमध्ये सीडीआर ते निघालेले आहेत, वाल्मिककराड असतील किंवा अजून कोणी असेल, त्याला पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल. बरोबर, म्हणजे तुमचा रोख नेमका कोणाकडे? एकतर तुमच्या कानावर देखील आलं असेल की आज हसन मुश्रीफ यांनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे, त्यांना यामध्ये बदनाम केलं जातंय, हकनाक असं त्यांनी म्हटलंय. हे बघा, मी पहिल्या दिवशीपासून ह्याच्यात राजकारण मी आणलेलं नाहीये. तुम्ही हा मुद्दा जेव्हा सभागृहामध्ये किंवा बीडमध्ये जो 28 तारखेला जे काही आंदोलन झालं, रस्त्यावरती मोर्चा उतरला, तिथं सर्व पक्षाचे लोक होते. जे काही घटना त्या कुटुंबासोबत झाली ती एकदम चुकीची झाली. हे सर्वांना माहिती, ह्याच्या मागे कोण आहे. हे वाल्मिककराड हा मास्टर माइंड आहे. अजून त्याच्या मोबाईलमध्ये जे सीडीआर मध्ये अजून काही नंबर निघतील ते आपल्याला पूर्ण तपासामध्ये लक्षात येईल. पण प्रामाणिकपणे प्रशासनाने या संदर्भातला तपास केला पाहिजे. ही ज्या पद्धतीने राजकीय भाग बाजूला ठेवूयात, मात्र संदीपजी, इतके दिवस सीआयडी वाल्मिककराडच्या मागावरती आहे, आणि जर वाल्मिककराड हा पुण्यामध्येच आहे, त्याच्या सहकाऱ्यांनीच सांगितलं, तर मग इतके दिवसात सीआयडीला सापडला कसा नाही ही व्यक्ती? आता काय विषय, कसा तपास, आता आतल्या त्यांच्या काय गोष्टी चालू आहेत ते आपल्याला माहित नाही. पण
जेव्हा दखल घेतली अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर त्या तपासाला वेग आला. पोलीस प्रशासन तिथे म्हणजे चौकशी करत असताना एकदम आमचं लक्ष म्हणजे माझंच काय तर पूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं ह्या केसकडे लक्ष आहे. आणि एखादी गोष्ट होत असेल तर आम्ही चुकीची जर होत असेल तर लोकप्रतिनिधीमधून जर एखादा तपास खालीवर जर होत असेल तर लोकप्रतिनिधी निश्चितपणे आम्ही मीडियासमोर येणार होतो या विषयामध्ये. बिलकुल. संदीप क्षीरसागरजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात.